हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर चला आज आपण मस्तपैकी दुधापासून एक रेसिपी बनवूया जी सर्व घरातल्या सगळ्यांना तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही परत बनवा. इथे मी अर्धा लिटर दूध उकळवायला ठेवले होते. मला इथे मी 5 मिनिटं त्याला उकळून घेतलेलं आहे. एकदम मंद गॅसवर तुम्ही 5 मिनिटं त्याला उकळून घ्या. तिथे उकळेपर्यंत आपण एक पॅनमध्ये 1 वाटी किंवा अर्धी वाटी जेवढे तुम्हाला आवडीनुसार पाहिजे असेल तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि ही अशी पसरून घ्या. कमी गॅसवरच हे करायचं आहे, आपलं लो फ्लेम ठेवूनच अशी पॅनमध्ये पूर्ण सगळीकडून पसरून ठेवायची. आणि हे बघा, आता ही साखर मस्तपैकी आपली विरघळायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे गॅस फास्ट करायचा नाही, त्याच्यामुळे ती करपू शकते. तर लो फ्लेमवरच ही तुम्ही साखर पूर्णपणे अशी विरघळून घ्या. बघा किती मस्तपैकी आपली साखरचं पाणी किंवा पाक असा रेडी झालेला आहे. एकदम पूर्णपणे तिला साखरेला विरघळून घ्या. हा बघा, तर जास्तीत जास्त 5 मिनिटाला 2-3 मिनिटातच ती होते. 5 मिनिटात ती मस्तपैकी पाक आपला तयार होतो. त्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाहीये. एकदम लो फ्लेमवरही करायचे. त्याला मी गॅस फ्लेम ऑफ केलेली आहे. बघा मस्तपैकी आपलं सिरप तयार झालं. इकडे आपलं दूध गरम होत होतं, त्याच्यामध्येच हे हळूहळू सिरप मिक्स करून घ्या. बघा अशा पद्धतीने मस्तपैकी हळूहळू टाकून सर्व मिक्स करून घ्या. ते सगळं पूर्ण सिरप याच्यामध्ये टाकून फक्त थोडा हलवून घ्या. हलवून राहिल्यावर ते पूर्णपणे मिक्स होऊन जाईल, त्याच्यासाठी हलवून घ्या. आणि इथे मी बघा परत त्याला 5 मिनिटं उकळून घेतलेलं आणि आपल्याला दूध पूर्णपणे शिजवायचं. इथे मी थोडंसं दूध अर्धी वाटी हे काढलं होतं. म्हणजे साई साई बरोबरच आहे, जर साई नसेल तरी चालेल. तर अर्धी वाटी दूध एका वाटीत काढून घ्या आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर टाका. ती मिल्क पावडर चालेल. आणि इथे 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. आणि हे सगळं आपलं मिश्रण मिक्स करून घेऊया. चांगलं दुधात मिक्स करून घ्या. त्याच्या गुठल्या वगैरे राहता नाही पाहिजे, म्हणून चांगलं थंड दुधातच मिक्स करून घ्या. गरम वगैरे दुधात मिक्स करू नका. हे बघा, आणि इथे आपलं दूध पण उकळतं आणि या दुधामध्ये हे मिश्रण टाकून मिक्स करून घ्या. असं मिक्स करत करत थोडा हळू, हे लो फ्लेमवरच आपल्याला 15 ते 20 मिनिटं शिजायला लागतात. मस्तपैकी मिश्रण तयार होईल. आता इथे परत मी 5 ते 7 मिनिटं मिश्रण तयार झालं, मिक्स करून घेतलेलं आहे. तिथं मिश्रण आपलं तयार होण्यासाठी थोडा वेळ लागतो. थोडंसं तरी मिश्रण असं घट्टसर असं व्हायला पाहिजे. कारण पूर्णपणे आपल्याला अर्धा लिटर दूधचं पूर्णपणे आपल्याला असं पाव लिटरपर्यंत, त्याच्यापेक्षा पण कमी असं मिश्रण करायचं. ते बघा आता किती मस्त, जर 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे रेडी व्हायला लागतं. तर तुम्ही याची काळजी घ्या, लो फ्लेमवरच ठेवा. आणि जेव्हा हे कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर टाकाल तेव्हा थोडं दूध हलवत हलवत घ्या, म्हणजे खाली चिकटायला नको. तर इथे मी बघा असं ग्लासमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर ते रेडी झालं होतं आणि आपण थोडं थंड करून ते ग्लासमध्ये टाकून घेऊया. हे बघा घट्टसर झालं. जसं असं थोडं घट्टसर झाल्यावरच गॅस बंद करून थंड करून घ्या. आणि एखाद्या ग्लासमध्ये तुम्ही हे मिश्रण टाकून देऊ शकता. आणि याच्यावर बघा मी फॉईल पेपर लावलेलं आहे. आणि फॉईल पेपरने जर तुम्हाला मधून आईस्क्रीमची काडी वगैरे तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर एखादा चमचा तुम्ही उलटा करून टाकू शकता. आणि हे फ्रीझरमध्ये आपण 10 ते 12 तास तुम्ही याला फ्रीझरमध्ये थंड करून घ्या. बघा आपलं मस्तपैकी आईस्क्रीम कुल्फी जे आपल्या बाहेर भेटते तशा टाईपचं आपलं रेडी, किंवा मटका कुल्फी आपण बोलू शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जर कोणते फ्लेवर वगैरे टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता, जसं पिस्ता वगैरे, स्ट्रॉबेरी किंवा इलायची वगैरे. ते मी याच्यात काय मी प्लेनच ठेवलेलं आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही काय, जर असं ग्लासमधून निघत नसेल तर तुम्ही थोडं पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये, कारण आईस असतं, 2 मिनिटं त्याला ठेवलं की ते आपण मस्तपैकी आपलं म्हणजे आईस्क्रीम आपलं कुल्फी, आपली मलाई कुल्फी अशी रेडी होते. बघा किती मस्त अशी टेम्पटिंग दिसते. ते मी काजू पिस्तामध्ये तिला पूर्ण घोलून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे. आपल्याकडे जर काय असे कुल्फीचे वगैरे मोल्ड नसेल तर तुम्ही अशा प्रकारे ग्लासमध्ये टाकून पण रेडी करू शकता. बघा मस्तपैकी आपली मलाई कुल्फी रेडी झाली. तुम्ही कट करून ते सर्व करू शकता याच्यामध्ये. बघा त्याचे छोटे छोटे काप करून तुम्ही प्लेटमध्ये वगैरे असे सर्व करू शकता. हे बघा
जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जर तुम्हाला जर नाही बघा किती मस्तपैकी अर्धा लिटर दूधमध्ये तुमची मस्तपैकी ही अर्धा ते पाऊण ग्लास भरेल एवढा तयार होते. तर इथे मी छोटे मडके घेतलेत, कारण लहान मुलांना अशी मडक्याची कुल्फी खूप आवडते, म्हणून ते मडक्यात टाकलेलं आहे तेच मिश्रण. नाही बघा याच्यामध्ये माझे 2 मडके पूर्णपणे फुल भरून झाले अर्धा लिटर दुधामध्ये. जर आपण बाहेरून आणायला गेले तर आपल्याला किती पैसे जातील, त्यापेक्षा असेच घरातून केले मस्त विकत आहे बघा. आणि ते वरून मी काजू बदाम टाकलेले, पिस्ता वगैरे. आणि याला तसंच आपण फॉईल पेपरमध्ये लावून मस्तपैकी फ्रीजमध्ये 10 ते 12 तास मस्तपैकी याला फ्रीझरमध्ये थंड करून घेऊ. म्हणजे तुझा एकदम असे आपले जशी बाहेर लागते तशीच मटका कुल्फी आपली रेडी होईल. मुलांना तर आवडतेच. बाहेरून आणण्यापेक्षा असंच अर्धा लिटर दूध आणि घरातल्याच काही साहित्यापासून आपण हे बनवू शकतो. जरी मिल्क पावडर पण तुम्ही किती एकदम कमी याच्यामध्ये तुम्हाला 10 ते 20 रुपयात मिल्क पावडरचं पॅकेट छोटं भेटून जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही अशा मस्तपैकी कुल्फी बाहेरून आईस्क्रीम आणण्यापेक्षा असंच घरी बनवलं तर नक्कीच चांगलं वाटेल. हे बघा इथे मी त्याला फॉईल पेपर लावून घेतलेलं आहे आणि याला आता फ्रीझरमध्ये ठेवणार आहे ह्याच्यामध्ये. आणि बघा आपली आता फ्रीझरमधून रेडी झालेली आहे. आणि बघा किती मस्तपैकी आपली टेम्पटिंग अशी असते. बघा किती मस्तपैकी दोन्ही पण आपल्या रेडी झालेलं आहे. जर हे आवडलं तर नक्की तुम्ही लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. बघा किती मस्तपैकी आपली सेट झाली आहे. जर छोटे छोटे मडके आपल्याला असे बाजारात कुठे पण भेटतात, ते आणून आपण पाहिजे तेव्हा तुम्ही कोणत्याही फ्लेवरच्या वगैरे कुल्फी बनवू शकतो. जसं मँगो, पिस्ता वगैरे अशा कोणत्याही फ्लेवरच्या कुल्फी बनवू शकतो. जर नक्की आवडली तर ही रेसिपी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.